हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कोकोनट राईस बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वात प्रथम आपण पाहूया. तर यामध्ये आपण 1 वाटी ओलं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. तर त्यानंतर उडदाची डाळ 2 चमचे, काजू, किशमिश, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरच्या आणि हा मी काय केलेला आहे, शिजलेला राईस घेतलेला आहे. यानंतर कोकोनट राईस कसा बनवायचा तो पाहूया. तर त्यासाठी मी ही कढई घेतलेली आहे. कढई घेताना मी ही स्टीलची घेतलेली आहे. तर स्टीलची कढई घेतल्यानंतर काय करायचे आहे, आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. तर कढईमध्ये काय होतं, स्टीलच्या लवकर मसाले वगैरे करपायची शक्यता असते, म्हणून गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. आता यानंतर यामध्ये आपण तुपामध्ये काय करायचं आहे, फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, जिरे घालायचे आहेत 1 चमचा. कोकोनट राईस हा कसा आहे, दक्षिण भारतमध्ये जास्त फेमस आहे, तर त्या भागामध्ये जास्त हा खाल्ला जातो. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण उडदाची डाळ घातलेली आहे, त्यानंतर शेंगदाणे आणि हे सर्व काय करायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवायची आहे. तर ह्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपण भाजायचा आहे आणि यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरचीनंतर काजू घालायचे आहेत. लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. चण्याची डाळ घालायची आहे. आता एवढं सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ह्याचा कलर असा ब्राऊन झाला पाहिजे, असे व्यवस्थित हे परतवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत. थोडीच घालायची आहेत, नाहीतर काय होतं, भाताला जास्तीची कडवट टेस्ट येते, म्हणून आपण मेथी थोडीच वापरायची आहे. आता यानंतर यामध्ये आपण वापरायचे आहेत कढीपत्ता आणि हिंग चिमूटभर घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया. तर पहा, आता याचा कलर कसा ब्राऊन झालेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण काय घालायचं आहे, 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता ह्याला कसा थोडासा कच्चट वास येतो, म्हणून आपण काय करायचं आहे, हे व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो कच्चटपणा असतो ना, तो निघून जातो. नंतर यामध्ये मनुके घालायचे आहेत अर्धी वाटी. यामुळे भाताला काय होतं, आंबट गोड अशी टेस्ट छान येते. हे ऑप्शनल आहेत, तुम्ही घातला तरीही चालेल किंवा नाही घातला तरीही चालेल. यानंतर यामध्ये मी शिजलेला बासमती राईस घातलेला आहे. तर हा मी सुरुवातीला शिजवून घेतला होता. आता त्यानंतर यामध्ये मिक्स करून हा एकजीव करून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यातील जे आपण घातलेलं साहित्य आहे ना, सर्व एकजीव झाले पाहिजे असं. ह्यामध्ये खोबरं घालताना ओलं खोबरंच वापरायचं आहे. ओलं खोबऱ्याच्यामुळे काय होतं, ह्याला टेस्ट एकदम छान येते. हे पहा, सर्व बाजूने आता आपण परतवून घेतलेलं आहे. आता आपला कोकोनट राईस तयार झालेला आहे. हा राईस तुम्ही लोणच्याबरोबर किंवा रायत्याबरोबर खाऊ शकताय. आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. मीठ घालून पुन्हा एकदा या भाताला काय करायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया आणि यानंतर आपण गरमागरम याला सर्व करायचं आहे. बऱ्याचदा आपल्या घरी एखाद्या वेळेला रात्रीचा भात शिल्लक राहतो, तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे, अशा वेळेला आपण असा कोकोनट राईस बनवला तरीही चालेल. एकदम छान मस्त होतो, तुम्हाला नक्की आवडेल. आणि यामध्ये आपण शेंगदाणे, काजू, डाळी वापरल्यामुळे काय होतं, ते खाताना एकदम कुरकुरीत असे छान लागतात. तर हे पहा, आपला राईस तयार झालेला आहे. ची रेसिपी आपल्यास आवडल्यास
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.